सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय शाळा कशी बनते विल्हेवाट लावण्याचं एक षडयंत्र रचलं गेलं होतं। एका शिक्षकानं केलेला हा चमत्कार आहे। बंद करायची यादीतली ही शाळा होती। चांगलं काही करू नका, नाही तर तुमचं वारे गुरुजी होईल। स्थान महात्म्य संपलं, व्यक्ती महात्म्य संपलं। लोकसहभाग सुप्रीम असतो। कोणाला आस्था वाटत नाही शिक्षणाविषयी। राजकीय व्यवस्थेतून त्याच्याकडे दुर्लक्ष होणं, सरकार येईल आणि सगळं करेल, मग समाजाची तेवढी जबाबदारी नाही। त्या आमदाराने त्या शाळेत येऊन म्हणायला पाहिजे की हे खूप सुंदर आहे। त्या आमदार असा असावा तो आडकाठी घालणार। मुलांनाही लागू आहे आणि तो आमदारांनाही लागू आहे। हेच आपल्या राज्याचं आणि देशाचं भविष्य पण असणार। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रामध्ये फिरतोय। अनेक वेगवेगळ्या विषयांवरती त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींचं मत आणि एकूणच ती व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करतो की नेमकं त्या व्यवस्थेमध्ये आहे काय, नाही काय, अडचणी काय आणि त्याच्यावरची उत्तरं काय। तुम्ही बघत असाल ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर कनेरसर राजगुरुनगर खेड तालुक्यामधली ही शाळा आहे। जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे आणि आज याच्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपण शिक्षण या विषयावरती बोलणार आहे। ही शाळा का निवडली आहे याचं उत्तर तुम्हाला पुढे समजेलच, परंतु इथं काही ऋणनिर्देश व्यक्त केलेल्या काही पाट्या सुद्धा आहेत। वेगवेगळ्या संस्थांनी शाळा विकास प्रकल्पासाठी मदत केली आणि त्या संदर्भामध्ये त्यांचे ऋणनिर्देश या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत। आता आपण शाळेमध्ये जाऊया आणि ही सगळी शाळा, इथले हे सगळे प्रयोग नेमके काय आहेत, कशा पद्धतीने ही शाळा उभा राहिली, या शाळेची पहिली परिस्थिती काय होती, इथं नेमकं काय घडलं, काय चमत्कार घडला आणि त्याच्यातून ही शाळा कशी उभा राहिली हे लक्षात येईल। आपण इथं आल्या आल्या बघूयात, इथं चप्पल स्टँड चा एरिया आहे। मी व पादत्राणे इथेच सोडा। मी इन्व्हर्टेड मध्ये, मी म्हणजे मीपणा, आपल्यातला अहंकार हा इथंच सोडायचा आहे। पादत्राणे इथं सोडायचे। आपण इथं पादत्राणे सोडू आणि शाळेमध्ये प्रवेश करूयात। हे जे दिसतंय याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ही शाळा किती शिस्तबद्ध असेल। शाळेची शिस्त ही शाळेच्या गेटवरच आपल्या लक्षात येते। मुलांची सगळी दप्तरं इथं आहेत, सर्व मुलं आतमध्ये इथं बसलेली आहेत, वेगवेगळे प्रयोग करताना ती मुलं दिसत आहेत, काही शिकतायत, नेमकं काय शिकतायत आणि त्याचे मॉडेल्स काय आहेत हे सुद्धा आपण समजून घेऊ, नेमकं काय काय आहेत। आता मी तुम्हाला अशा एका अवलिया शिक्षकाची भेट घडवून आणणार आहे। आमच्या कॅमेरामॅनला विनंती आहे की त्यांना दाखवावं आणि फार याच्यामध्ये वेळ न दवडता मी दत्तात्रय वारे गुरुजींचं स्वागत करतो। वारे गुरुजी, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। थँक्यू सर, थँक्यू। आपण जे हे सगळे प्रयोग करताय, म्हणजे वाबळेवाडीची शाळा ही महाराष्ट्रच नाही तर देश आणि जागतिक पातळीवरती ती मॉडेल गेली आणि एक जिल्हा परिषदेची शाळा, सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय शाळा कशी बनते याचं एक उदाहरण आहे, ते जिथं जागतं उदाहरण। हो सर। आणि त्या ठिकाणी तुम्ही ते उभा केलं आणि तुमच्यावरती आरोप झाले, 8.25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तुम्ही केला आणि त्याच्यामुळे तुमचं निलंबन करण्यात आलं, परंतु त्या विरोधामध्ये त्या गावकऱ्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, तुमच्या सोबत लढा दिला आणि बरीच महिने तो लढा चालला आणि योगायोगानं तुमची आमची भेट झाली आणि आपण फॉर द पीपल न्यूजच्या माध्यमातून
मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की वारे गुरुजींचा जो लढा सुरू होता त्यांना कुठेही न्याय भेटत नव्हता आणि त्यावेळी आम्हाला माझे आमदार दीपक पायगुडे यांच्या माध्यमातून ज्यावेळेस समजलं आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही या प्रकरणामध्ये काय करता येईल बघा, तर आम्ही वारे गुरुजी आम्हाला भेटले येऊन त्यांनी सगळी वस्तुस्थिती सांगितली आणि पुराव्यानिशी सांगितली आणि त्या शाळेचं कशा पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचं एक षडयंत्र रचलं गेलं होतं ते उघडकीस आणण्यासाठी आम्ही एक इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट तयार केला आणि तो महाराष्ट्रानं पाहिला. महाराष्ट्राच्या सरकारनं त्याची दखल घेतली आणि त्यानंतर चौकशी समिती नियुक्त होऊन वारे गुरुजी निर्दोष मुक्त झाले. खरं तर त्यांच्याकडं कुठला दोषच नव्हता, त्यामुळं निर्दोष मुक्त होण्याचा हा सगळा खरं तर एक म्हणजे विनोदच म्हणावा लागेल. पण असो, ही व्यवस्था आहे आणि तुम्हीच नाही तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकर सगळ्यांना याच्यातूनच जावं लागलंय आणि कदाचित तुम्ही त्यांच्याच विचारांच्या पायवाटेनं चालण्याचा मनापासून प्रयत्न करता. हा तर पूर्वभाग झाला, परंतु आज मला महाराष्ट्राला दाखवायचं आहे की ज्यावेळी निलंबन मागं घेण्यात आलं आणि खेड तालुक्यात म्हणजे पुणे जिल्ह्यातला हा खेड तालुका आहे आणि खेड तालुक्यातलं कनेरसर गावाच्या शेजारी मग त्या गावाचीच एक वाडी आहे जालिंदर नगर, तिथं हा एक आदिवासी असं रिमोट एरियातलं आहे. म्हणजे हे सगळं मागास असलेला प्रदेश आहे, डोंगराळ, जिथं 8माही शेती पिकते. 3 मुलांची 4 मुलांची ही शाळा होती जालिंदर नगरची. आता तुम्ही बघताय हे सगळं रूप मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्या 2 वर्षामध्ये काय घडलं इथं. म्हणजे आपण आमदार कसा असावा या संदर्भात बोलत असताना तुम्हाला असं वाटेल की हे मी काय दाखवतोय, तर मला हेच दाखवायचं आहे की आपले लोकप्रतिनिधी ज्यावेळी सभागृहात जातात, विधानसभेमध्ये जातात, त्या ठिकाणी आपल्या राज्याच्या विकासाची ब्लूप्रिंट तयार होते, कायदे तयार होतात, धोरणं तयार होतात. त्यावेळी शिक्षणाच्या संदर्भातलं धोरण सुद्धा तयार होतं आणि मग शिक्षण मंत्री बदलले की पुन्हा धोरण बदलतं. सचिव बदलला साधा खात्याचा तरी त्या धोरणात बदल होतो. लांब कशाला, म्हणजे अगदी खाली गटशिक्षण अधिकारी जरी बदलले किंवा मुख्याध्यापक जरी बदलले तरी तिथली व्यवस्था बदलली जाते. असं का होतं? आणि शिक्षण हे मला वाटतं देशाच्या जडणघडणीमधलं सर्वाधिक महत्वाचं एक क्षेत्र आहे. पुढचं तुमचे देशाचं भवितव्य असेल, तुमच्या कुटुंबाचं भवितव्य असेल, तुमच्या गावाचं, शहराचं, राज्याचं भवितव्य असेल, हे शिक्षणावरती आणि शिक्षणाधिष्ठित झालेल्या त्या पिढीवरती अवलंबून राहणार आहे. म्हणून शिक्षण फार महत्वाचं आहे. आणि हा जो इथं प्रयोग झाला, चमत्कार झालाय, चमत्कारच म्हणेन, पण हा चमत्कार काही बुवा बाबांनी केलेला चमत्कार नाही, एका शिक्षकानं केलेला हा चमत्कार आहे आणि तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. वारे गुरुजी, मला हे सगळं तुमचं समजून घ्यायचंय, महाराष्ट्रातल्या लोकांना समजून द्यायचंय हे, आणि तुम्हीच द्या. म्हणजे मी तर फक्त तुमच्या सोबत करणार आहे, प्रश्न काही विचारणार आहे. ही सगळी मुलं दिसत आहेत तुमची. आता म्हणजे जी मला माहिती मिळाली की इथं तुम्ही आलात त्यावेळी इथं 2-4च मुलं होती आणि हे सगळं काय झालं, कसा चमत्कार झाला, कसं हे बदललंय, आज इथं 120 मुलं शिकतात. जी सुरुवातीच्या ही शाळा बंद, शासनची शाळा जी बंद करायची यादी होती, त्या बंद करायच्या यादीतली ही शाळा होती. पटसंख्या आपण म्हणता त्याप्रमाणे खूप कमी होती. पण जी पार्श्वभूमी तुम्ही आता सांगितली की तिथनं मी इथं कसा आलो होतो, तर त्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर चर्चा केलेली आहे की एक निगेटिव्ह अशी म्हण तयार झाली होती की चांगलं काही करू नका नाही तर तुमचा वारे गुरुजी होईल. हो, अगदी खरं. तर त्या गोष्टीला जर काही त्याला काउंटर करायचं असेल आपल्याला, छेद द्यायचा असेल आपल्याला, तर केवळ बोलून होणार नाही. हे पुन्हा एक काम आपल्याला उभं करावं लागेल आणि आपल्या कामातून आपल्याला दाखवून द्यावं लागेल की काहीही झालं तरी शिक्षक म्हणून आपल्याला जे केलं पाहिजे तेच करायला पाहिजे आपल्याला, आणि ते सिद्ध करण्यासाठी हे काम उभं राहिलं. परत दुसरी गोष्ट अशी की वाबळेवाडी फक्त जर उभी राहिली असती तर बऱ्याचदा आपण ज्यांची मोठमोठी कामं आहेत किंवा ज्यांनी काही मॉडेल उभे केलेले आहेत त्यांच्याबद्दल असं म्हणलं जातं की एकाच ठिकाणी झालं, परत कुठं याचं रेप्लिकेट झालं नाही. मग ते स्थान महात्म्य येतं किंवा व्यक्ती महात्म्य येतं. पण मला जर त्यासाठी काही करायचं असेल तर वाबळेवाडीची शाळा अजूनही चांगलीच चालू आहे. आता परत एकदा ती
पुन्हा नव्या दमाने उभी राहते. आणि जालिंदर नगर पण उभं राहिलं म्हणजे स्थान महात्म्य संपलं, व्यक्ती महात्म्य संपलं. आणि कुणीही करू शकतो. ज्या दुर्गम भागाचा आपण इथं उल्लेख केला, ह्या दुर्गम भागामध्ये जर अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी राहू शकत असेल, ती पण लोकसहभागातून, तर ही कुठंही उभं राहू शकतं. हा मेसेज याच्यातून आपल्याला देता आला. याच्यातला फार महत्वाचा विषय लोकसहभागात. लोकसहभागातून. कारण तिथं कारवाई लोकसहभागांच्या मुळंच किंवा लोकसहभागाच्या वेगवेगळ्या व्याख्या आम्हाला शिकवूनच कारवाई झाली होती. मात्र तो सगळा जो काही एक म्हणजे कार्यक्रमाचं आपलं जे शीर्षक आहे, खरं तर आमदाराच्याच त्याचं फार मोठं सहकार्य आपल्याला म्हणावं लागेल की मी इथं आलो आणि मी पुन्हा एकदा सिद्ध करून देऊ शकलो की लोकसहभाग सुप्रीम असतो. सरकारी शाळा मोठ्या करायच्या असतील किंवा मोठ्या झालेल्या शाळा टिकवायच्या असतील, तर याला एकमेव जर कोणती गोष्ट असेल तर लोकसहभाग. सरकारी शाळा चांगल्या झालेल्या जर आपण त्याचा सर्वे केला आणि त्यातून जर आपण पाहिलं कॉमन गोष्टी कोणत्या आहेत, तर एक कॉमन गोष्ट प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिळते, ती म्हणजे लोकसहभाग. जिथं लोकसहभाग असतो तिथंच काहीतरी चांगलं होऊ शकतं. सरकारी शाळांना जेव्हापासून आपण संबोधायला लागलो, खरी गडबड तिथून पुढे सुरू झालेली. ह्या शाळा सरकारी म्हणून चालत नाही. मग आपल्याला असं वाटतं की कुणीतरी येईल काहीतरी करेल. ह्या शाळा आपल्या आहेत, ज्यांची मुलं शिकतात त्यांच्या शाळा आहेत, ज्या गावची माणसं आहेत त्यांच्या ह्या शाळा आहेत. हे जर आपण धरून चाललो मनात, तर ह्या शाळा खूप सुंदर पद्धतीने उभ्याही राहतील आणि मुलांनाही घडवतील. ज्या तुम्ही हे सगळं खरं तर घडवलंय, 2 ठिकाणी घडवलंय, त्याच्यामुळं तुम्हाला याचा अनुभव आहे. आपण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर राज्याचं जे धोरण बनतं शिक्षणाच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण कुठेही गेलो, तुम्ही शहरामध्ये जा, खेड्यामध्ये जा किंवा अगदी अजून मागासलेल्या भागामध्ये जा, तिथे एक नैराश्य दिसतं. कुणाला आस्था वाटत नाही शिक्षणाविषयी. तुम्ही ह्या अनुभवातून काय सांगाल? नेमक्या काय त्रुटी आहेत धोरण बनवताना? त्याच्याकडं कसं बघितलं पाहिजे? आपला जो आपण लोकप्रतिनिधी निवडून पाठवतो, आमदार फार महत्वाचा घटक आहे. बरोबर. आणि तो त्या तालुक्याचं नेतृत्व करत असतो आणि त्याच्या सजगपणामुळं कदाचित ही व्यवस्था पूर्णपणे अतिशय चांगली उभा राहू शकते, टिकू शकते आणि चालू पण शकते. बरोबर. तर असा हा आपला लोकप्रतिनिधी आहे आमदार, जी. आणि त्याला आपल्याला निवडून द्यायचं. म्हणून खरं तर हा सगळा प्रपंच आहे, म्हणून त्याविषयी आपण बोलतो. नेमके काय त्रुटी आहे, तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? आज म्हणजे ही जी उदासीनता आली ना, ही उदासीनता खरोखर फार म्हणजे भयंकर आहे. उदासीनता जिथून काही म्हणजे हा समाज घडणार आहे आणि तिथंच जर ही उदासीनता असेल, तर मला वाटत नाही की फार काळ आपण म्हणजे त्यातून जी पडझड होणार आहे ती काय फार काळ आपण रोखून धरू शकतो असं मला वाटत नाही. पण ही उदासीनता होण्यापाठीमागे जी काही प्रमुख कारणं आहेत, ही राजकीय व्यवस्थेतून त्याच्याकडे दुर्लक्ष होणं. दुसरी गोष्ट अशी की प्रशासकीय व्यवस्थेतून कुणालाच काही घेणं देणं नसणं. सर्वसामान्यांचं आणि त्यांच्या मुलांचं मला वाटत नाही फार कुणाला घेणं देणं, म्हणजे दुर्दैवाने ते आपल्याला. आणि आपण विचारताय तर आपण ते स्पष्ट बोललं पाहिजे, कारण त्रुटी कळल्या, प्रश्न कळला किंवा समस्या कळली तर उत्तरं चांगली आपल्याला देता येतील. लोकांच्या बाबतीत अज्ञान, की असं कधी कधी होतं की रोज शाळेत गेलं मूल म्हणजे संपलं आपलं काम. मग तिथं काय शिकतंय, काय शिकवलं जातंय, काय शिकवायला पाहिजे, जग कुठं चाललंय, आपली मुलं काय करतायत, ह्याच्यावर फार काही कुणाचं लक्ष नसतं, असंही आपल्याला दुर्दैवाने सांगावं लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या उदासीनतेकडं हा भाग चाललेला आहे. दुसरी गोष्ट अशी की सरकारी शाळा म्हणून सरकार येईल आणि सगळं करेल, आपल्याला काय करायचंय. पण सरकार येईल आणि ते करील तोपर्यंत ज्या काही पिढ्या तिथं आपल्या बर्बाद होतील, त्यांना जबाबदार कोण? आपली मुलं शिकतात तर मग आपणच का नको ती शाळा उभी करायला? जर आपल्या गावामध्ये इमारत आहे, आपल्या गावामध्ये शिक्षक आहेत आणि शाळा म्हणून तिथे एक सिस्टीम चालू आहे, तर मग समाजाची तेवढी जबाबदारी नाही का की तिथं उभं राहून आपल्याला पाहिजे तसं आपल्या मुलांना घडवणं, शिकवणं किंवा त्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून देणं, मार्गदर्शन उपलब्ध करून देणं. उदाहरणार्थ ह्या ठिकाणी ही जी मुलं शिकतायत, एक सर्वसाधारण दुर्गम भागातली ज्या पद्धतीची शाळा असते, म्हणजे पहिलं रूप शाळेचं आपण या ठिकाणी पाहू शकतो. ते पहिलं रूप आहे शाळेचं आणि त्यानंतर हा चेंज झालाय त्याचा. तर बिफोर अँड आफ्टर तुम्ही तिथं लावून बिफोर आफ्टर. तर ह्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर
इथं जो बदल झालाय हा बदल करायला काय कोणी बाहेरून आलं नव्हतं. ज्यांची मुलं शिकतायत त्यांनी हा बदल केलेला आहे आणि एका वर्षाच्या आत केलेला आहे. मग इथली मुलं वेगवेगळ्या कोडिंग लँग्वेज त्यांना येत आहेत. 4 कोडिंग लँग्वेज शिकलीत, रोबोटिक्सवर काम करतायत. ही मुलं भारतीय आणि परकीय भाषा बोलतायत. ही मुलं वेगवेगळ्या स्किलवर म्हणजे वेगवेगळ्या 22 प्रकारच्या स्किलमध्ये ही मुलं काम करतायत. 2-3 महिन्यामध्ये 1/3 वेळेत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांच्या अपेक्षेपेक्षा किंवा त्यांना ज्या मिनिमम अपेक्षा धरल्या त्याच्यापेक्षा कितीतरी पुढचं शिक्षण ही मुलं घेत आहेत. शेतीमध्ये असेल किंवा प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करून त्यातून शिक्षणाच्या कन्सेप्ट समजून घेणं ह्या गोष्टी इथं चालू आहेत. असं जर आपण पाहिलं तर एक खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण इथं मुलांना मिळते आणि हे सगळं उभं राहिलंय ग्रामस्थांच्या किंवा लोकांच्या माध्यमातून. तर हे प्रत्येक ठिकाणी घडणं शक्य आहे. तर त्यासाठी जर आपण अधिकारी पातळीवर पाहिलं, समजा हेच वाबळेवाडीत उभं राहिलं होतं, वाबळेवाडीतून इथं आल्यानंतर लोकसहभागाचाच जरी इश्यू केलेला असेल, पण इथं आल्यानंतर आम्ही त्याच्याकडं खरं तर असं झालं असतं की कोणी एखादा शिक्षक म्हणला असता की पुन्हा माझ्या उभ्या आयुष्यात लोकसहभागाचा ल सुद्धा तोंडात कधी आणणार नाही. बरोबर. पण मला ह्या गोष्टी चांगली कल्पना होती की लोकसहभाग नसेल तर ह्या शाळा मोठ्या होणार नाही आणि आपण आणि ते टिकणार पण नाही. आणि आपण ती उदाहरणं उभी करतोय तर उदाहरणं ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर शाळा उभ्या राहतील त्याच पद्धतीने आपण उदाहरणं उभी केली पाहिजेत. आपण कुणाला तरी सांगून उभं करून घेतलं असतं, पण त्याचा फायदा काय? महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेपर्यंत असा कोणीतरी जाईल का की जो सगळं उभं करून देऊ शकतो? पण महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये पालक आहेत, त्या गावात लोक आहेत, ही मात्र उभी करू शकतील. की गाव करेल ते राव काय करेल असं जे आपण म्हणतो ते प्रत्यक्षात आपण इथं केलं आणि इथं जे केलं ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत राबवता येईल. मग आपल्याला सपोर्ट काय पाहिजे व्यवस्थेकडून किंवा प्रशासकीय यंत्रणेकडून की असं कोणीतरी बाबळेवाडीच्या बाबतीत जे घडलं की कोणीतरी उठतो, काहीतरी बोलतो, काहीतरी सांगतो आणि त्याच्यावर प्रशासकीय यंत्रणा घाबरून पळत सुटते आणि त्यांच्या समाधानासाठी कारवाया करून मोकळी होते. पण ह्यातून होतं काय? वाबळेवाडी सारखी जी एक व्यवस्था उभी राहत होती आणि एक लोक चळवळ म्हणून महाराष्ट्रात समोर येत होती, तिला खीळ बसलेली. आम्ही निर्दोष आहे का काय हे लिहिण्यापेक्षा आम्ही वारंवार आमच्या अर्जामधून हे सांगत होतो की असं करू नका, कारण ही जी व्यवस्था उभी राहते हिला फार मोठं नुकसान होईल. त्याचं आम्हाला आमचं नुकसान होईल याची काळजी नव्हती, पण त्या सिस्टीमचं नुकसान होईल ही मात्र जरूर काळजी होती. पण त्यावेळेस प्रशासकीय यंत्रणा इतकं असं कोणी कुणाच्या आहारी जाऊ नये, म्हणजे ते जे हे दिसतो की पदाधिकाऱ्यांनी सांगायचं आणि प्रशासकीय यंत्रणेने तसंच वागायचं, मग तुम्ही लोकांपासून सुटलेला असता. ह्या ज्या एकजीव यंत्रणा पाहिजेत सगळ्या त्याच्या पासून तुम्ही बाजूला गेलेला असता आणि त्यासाठी मग प्रशासकीय यंत्रणेच्या बाबतीत त्याला सपोर्ट करणं ही भूमिका असली पाहिजे. पदाधिकाऱ्यांची किंवा राजकीय यंत्रणेच्या बाबतीत समजा सपोज तिथला आमदार आहे त्या मतदारसंघाचा, त्या आमदाराने त्या शाळेत येऊन म्हणायला पाहिजे की हे खूप सुंदर आहे. अशा प्रकारच्या शाळा अजून 50 गावात आपल्याला करता येतील का? पूर्णतः त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे मॉडेल उभा करायला काय हरकत आहे? त्यासाठी पाठिंबा देणं किंवा त्या याच्यामधून एक लोक सहभागाची चळवळ उभी करणं. आणि त्यांनी जर सांगितलं असतं की 50 ठिकाणी अशा शाळा उभ्या करता का, तर आमची इच्छा अशी आहे की हे सगळ्या महाराष्ट्रभर नाही देशभर पोहोचलं पाहिजे. आम्ही 100 शाळांमध्ये उभं केलं असतं हे सगळं. पण त्याला विनाकारण काहीतरी मनामध्ये म्हणजे आमदार असा असावा तो आडकाठी घालणारा, आडकाठी नाही घातली तो पाहिजे, पाठिंबा देणारा असावा, त्या म्हणजे उभारणीच्या काळामध्ये सहभागी होणार असं. मला खरं तर आता हे जे तुम्ही सगळं इथं उभा केलंय हे आपण एक एक करून समजून घेऊया. ही मुलं जी मगापासून मी बघतोय ती काहीतरी करतायत, मुलं हा त्यांचा खेळायची वेळ आहे. ब्रेन जिम खेळतायत ती मुलं. ब्रेन जिम म्हणजे एक मेंदूच्या विकासासाठी किंवा आपण शरीर बलिष्ठ करण्यासाठी किंवा शरीराची क्षमता वाढवण्यासाठी आपण स्नायूंचा व्यायाम करतो, तसं मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी हा व्यायाम आहे. हा खेळ म्हणजे एक प्रकारचा व्यायाम आहे. आपली बुद्धी आणि बुद्धीचे जे 8 विभाग आहेत त्या 8 विभागांना चालना देण्यासाठी आणि त्यांची क्षमता वाढवण्यासाठी जे काही खेळ आम्ही इथं जमा केलेले आहेत ते खेळण्यासाठी त्यांना 1 तास वेळ आम्ही देतो. ती मुलं आता हे काम करतात. दुसरं
मेकॅनिक्स म्हणून एक किट आहेत आमचे. बर ते त्यातून बघूया आपण. मेकॅनिकल म्हणजे हा सगळा काय विषय आहे? मेकॅनिक्स ही जी किट आहेत, खरं तसं पाहिलं तर हे एक हाताने काही गोष्टी बनवणं, नवनिर्मिती करणं, त्यातून खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळतं. आणि ही नवनिर्मिती वेगवेगळ्या गोष्टींसाठी, उदाहरणार्थ रोबोटिक्स हा विषय आपण जर घेतला तर त्याला आजकाल फार अवघड करून ठेवलेलं आहे, किचकट करून ठेवलेलं आहे. पण हे मेकॅनिक्समधून त्यांनी पाहिजे असलेल्या सगळ्या हे तयार केले, स्ट्रक्चर्स तयार केले. त्याला जिथं आवश्यक आहे हालचाल करण्यासाठी, मग पुढे जाऊन ते इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकलची माहिती घेऊन तिथं मोटर्स टाकतील आणि त्यानंतर त्या मोटरला कोड करून त्याला पाहिजे तसं फिरवतील. ह्यालाच रोबोटिक्स आपण म्हणू शकतो. म्हणजे मेकॅनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर या एकत्रीकरण म्हणजे रोबोटिक्स. तसं बेसिक लेवलवर ह्या छोट्या छोट्या मुलांना ते स्ट्रक्चर्स तयार करण्यासाठी त्याची जी मेंदूची क्षमता आहे किंवा त्यांचं जे व्हिज्युअलायझेशन आहे, क्रिएटिव्हिटी, ह्या सगळ्याला वाव देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मुलांना उपलब्ध करून दिल्यात आणि त्याच्यावरून त्यांचं ते काम चालतं. आपण पाहू शकतो की मग पुढे जाऊन कम्प्युटर किंवा कोडिंगचं लँग्वेज नॉलेज ह्या मुलांना आपण दिलेलं आहे. साधारण पहिली दुसरीपासूनच 4 कोडिंग लँग्वेज मुलांच्या झालेल्या आहेत. स्क्रॅच, HTML, C++ आणि पायथॉन. ह्या अशा प्रकारच्या कोडिंग लँग्वेजवर ही मुलं काम करतात. आणि त्यातून मग रोबोटिक्स असेल किंवा इतरही अशा इनोव्हेटिव्ह काही कल्पना असतील तर त्या विकसित करण्यासाठी या मुलांना त्याचा फायदा होतो. इनोव्हेशन हे काही असं आपोआप येणार नाही, त्याच्यासाठी काही बेसिक नॉलेज आहे ते आपल्याला द्यावं लागणार. आणि हे नॉलेज देण्यासाठी किंवा त्या स्किल रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत हे करण्यासाठी ही तर शाळा एक दुर्गम भागातली शाळा आहे. मग इथं मार्गदर्शक कुठून आणणार आम्ही, तर आमचे जे पालक आहेत त्यांचं जे वैयक्तिक काही कौशल्य आहेत, ह्या कौशल्य मुलांना त्यांनी दिले. उदाहरणार्थ याच्यासाठी आवश्यक असणारा इलेक्ट्रॉनिक्स हा जो पार्ट आहे, तो इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आमचे जे पालक आहेत त्यांच्या माध्यमातून, त्यांचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे, त्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स त्यांनी मुलांना शिकवलं. आपण पाहतोय की इथं जी एक दिदी आहे ती दिदीचं कोडिंग लँग्वेज तिच्या कोर्स झाला होता. मग ती इथं येऊन शाळेत येऊन ती मुलांना कोडिंग लँग्वेज शिकवते. मेहंदी किंवा रांगोळी हे आमच्या गावातले पालकच मुलांना येऊन शिकवतात. आर्ट अँड क्राफ्ट असेल किंवा ज्वेलरी असेल हे सुद्धा आमचे पालक येऊन शिकवतात. मेकअप हे सुद्धा पालक येऊन शिकवतात. आमचे एक पालक प्लंबर आहेत, त्यांनी येऊन प्लंबिंग किंवा कार्पेंट्री ह्या गोष्टी मुलांना शिकवल्या. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही उपलब्ध करून दिल्या. जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी, सगळ्या गोष्टी 22 शिकवल्या जातात. जी 22 प्रकारचे वेगवेगळे स्किल आहेत, 22 प्रकारचे, ते इथं मुलांना शिकवले जातात. आपण पाहू शकतो की इथं जो बोर्ड आहे डॉक्टर विजय भटकर स्किल स्कूल, डॉक्टर साहेब इथं 1 मे 2024ला आले होते आणि हे सगळं पाहून त्यांना फार आनंद झाला. आणि त्यांनी बोलताना इथं एक गोष्ट सांगितली होती की म्हणले, माझ्या मते ही आपल्या भारतातली पहिली स्किल स्कूल असली पाहिजे. प्राथमिक लेवलवर काम, प्राथमिक शिक्षणाच्या सोबत स्किलवर काम करणाऱ्या मुलांची भारतातली पहिली स्किल स्कूल असली पाहिजे. त्यांनी हे जे कौतुक केलं होतं आणि मग त्या प्रकल्पाला डॉक्टर विजय भटकर स्किल स्कूल असं आम्ही नाव दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं करतोय. मुलांना वाचनासाठी मोठं वाचनालय. मला मुलांना थोडंसं विचारायला आवडेल, बाळांना तुम्ही काय करताय? MS वर. बर. आणि तू काय करतोयस? पॉवर पॉइंट कर. बर. आणि हा मित्र काय करतोय? स्क्रॅच. काय असतं स्क्रॅच? गेम काय करू शकतो? बनवू शकता. बर. ही सगळी मुलं आहेत आणि वेगवेगळ्या कोडिंग वरती ते सगळं काम करतात. इथे एक रूम आहे, इलेक्ट्रॉनिक्स लिहिलेलं दिसतं, रोबोटिक लॅब लिहिलेलं दिसतंय. आपण जरा गुरुजींना विनंती करूया की थोडं हे काय आहे नेमकं हे जरा आम्हाला समजून सांगाल. इथेही काही बच्चे मंडळी, हा काय विषय आहे? रोबोटिक्स लॅब आणि रोबोटिक्स वर्कशॉप, इलेक्ट्रॉनिक्स वर्कशॉप असं ह्या विभागाचं इथं ते काम चालतं. मुलांना जे आपण बाहेर पाहिलं, छोटे छोटे मुलं ज्या प्रोजेक्टवर काम करतात, अंतिमतः त्याचं स्वरूप एका संशोधनात्मक पातळीवर
किंवा क्रिएशनवर येतं त्यावेळेस इथं ती मुलं येऊन काम करतात. त्याच्यासाठी त्यांना आवश्यक सगळे साहित्य आम्ही इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. मुलं त्यांच्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार त्या साहित्याचा वापर करून वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळे त्यांना अपेक्षित असणारे किंवा त्यांना हे हे काय आहे? यश काय आहे? सांगा. रोबोट आहे. प्रश्नांची उत्तरं देतो. बर, सर आम्हाला दाखवता का ते चालू? रोबो बनवलाय मुलांनी आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवतायत ते आपल्याला. असा रोबो जातोय. बर, मग त्याला प्रत्येक वेळी तुम्ही असा हात लावणार का? रिमोटवर का रिमोटवर चाल? अच्छा, रिमोटवर पण करू शकतो. आणखी काय काय करतो तो? आणखी हा चित्र पण काढणार, याला कोडिंग करायचं आपण. बरं. हे असं चित्र काढायचं, शिवाजी महाराजांचं चित्र आहे किंवा कशाचं पण, तो फोटो अपलोड करायचा तिथे, तो चित्र काढून दाखवतो. बर, चित्र काढून दाखव. बर, त्याला कोडिंग वापरतो आम्ही. ओके. आणि आणखी तो माहिती पण देतो का काही? हा, इथून त्याचं काय फीड देता तुम्ही? इथून त्याला पेअर करतो आम्ही, कनेक्ट करतो. बरं. आणि त्याच्यानंतर एलेक्सा नावाचा असिस्टंट आहे. बरं. तर तो कनेक्ट होतो त्याला आणि मग तो उत्तर येईल. अच्छा, म्हणजे ही सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यातून येते. वा, फार छान. आणि ही लॅब तुम्ही काय, रोबोटिक्स लॅब, याच्यासाठी आवश्यक असणारं जे सगळं साहित्य आहे बरं, ते साहित्य आम्ही मुलांना उपलब्ध करून दिलेलं आहे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर्स असतील, गिअर्स असतील, सेन्सर्स असतील, सगळे जे काही रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी सगळं जे काही आवश्यक साहित्य आहे ते आवश्यक साहित्य आपण मुलांना इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. बरं. साहित्य ज्यावेळेस उपलब्ध असतं आणि मार्गदर्शन ज्यावेळेस मिळतं, मग असा कधी प्रश्न पडत नाही की कोण हुशार कोण मट्ट. हे सगळं उपलब्धता असल्यानंतर शिकण्याचा आनंद मिळतो. शिकण्याचा आनंद मिळतो आणि जो जितकं चांगलं त्याच्यावर काम करतो तो तेवढा पुढे जातो. बरोबर. हुशार आणि मट्ट हा प्रकारच मुळात अस्तित्वात शाळेत नसतो. तो ठेवलाच नाही, तो राहतच नाही आपोआपच. अजूनही काय तुमचे बरेचसे हे इथं काय आहे? LED बोर्ड. प्रत्येक वर्गामध्ये असे इंटरॅक्टिव्ह पॅनल आहेत. बरं. सगळ्या वर्गांमध्ये ते उपलब्ध करून घेतलेले आहेत आपण लोकसहभागातूनच. बरं. आणि त्याच्या माध्यमातून मुलांना शिकवलं जातं आणि मुलं शिकतातही त्याच्या माध्यमातून. ओके. वायफाय इंटरनेट आहे इथं पूर्ण सगळ्या कॅम्पसमध्ये. ओके. हे इथं वाचनालय लिहिलेलं दिसतंय, म्हणजे लायब्ररी तुमची आहे. लायब्ररी आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत सगळे. त्याच्यानंतर लॅपटॉप आहेत, टॅबलेट आहेत, VR गॉगल्स आहेत, किंडल्स आहेत, सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत मुलांना. 3-3.5 पुस्तकं आहेत. मुलांचं वाचनाचं जे स्किल आहे त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले आणि वाचनातून एक समृद्धता जी आपण म्हणतो ती मुलांच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळते इथं. ओके. हे इकडं तुमचं बाल वाचनालय दिसतंय. सुरुवातीला इथं होतं वाचनालय. अच्छा. आता इथं हे ब्रेन जिम आपण जे बोललो मगाशी, तर सुरुवातीला तुम्ही जे सांगितलं ब्रेन जिम जो बोललो आपण, मेंदू किंवा मेंदूचे ते 8 विभाग, त्या 8 विभागांना व्यायाम देणारं खेळाचं साहित्य ते इथं आहे. आणि ह्यातलं साहित्य घेऊन कधी कधी असंही होतं की मुलांचं मूल्यमापन करीत असताना मला काही गोष्टी अशा लक्षात येतात की एखाद्या मुलाची भाषिक क्षमता चांगली विकसित नाही झालेली, भाषिक बुद्धिमत्ता, किंवा एखाद्या मुलाची गणितीय बुद्धिमत्ता विकसित नाही झालेली, त्या प्रकारचे खेळ निवडून आम्ही त्याला देतो आणि ते खेळत असताना त्याची ती क्षमता डेव्हलप होत जाते. असे खूप चांगला प्रयोग आहे हा शिक्षणातला, तो आम्ही इथं केलाय. इथं आतमध्ये काय करतायत मुलं? हा वेगळा विभाग आहे. इथं होम स्किलिंग वर काम चालतं प्रामुख्याने. होम स्किलिंग मध्ये मग प्लंबिंग, कार्पेंट्री आणि इलेक्ट्रिकल्स ह्या अशा 3 विभागावर काम चालतं इथं मुलांचं.
आणि म्हणजे हे ते 22 प्रकारचे स्किल्स त्यातले हे काही skills. त्यातलेचे काही स्किल आहेत. बर बर. आणि प्रत्यक्ष हाताने काम करणं ही फार मोठी गोष्ट असते, फार चांगली गोष्ट असते. आणि त्यातून आपोआप जे स्वतः शिकणं हा जो प्रकार आहे तो यातून होत जातो. किंवा पुस्तकात जे आपण शिकलोय ते पुस्तकातलं शिकणं इकडं कसं वापरून पाहायचं, किंवा त्याचं इकडं काम करत असताना त्याचा कसा एक म्हणजे अनुभवाच्या माध्यमातून ते शिक्षण कसं घेता येतं, तो हा सगळा प्रयोग. बर. हे काय त्यांना साऊंड सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल मधल्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि ते एका युनिट मध्ये त्यांनी तिथं बसवलेल्या आहेत. बर. आणि पूर्ण म्हणजे इलेक्ट्रिक बरोबर मुलं खेळतायत. हो हो. आणि त्यांनी स्वतःचं क्रिएशन आहे ते खूप म्हणजे वेगवेगळे. त्यांना शॉक बसेल किंवा काय अशी भीती वाटत नाही. ते सगळ्या ज्या सेफ्टी मेजर्स आहेत ते सगळे घेतलेले आहेत. बरं. त्याला म्हणजे त्यांना त्रास होणार नाही. सपोज इथं आपल्याला हे दिसतंय, ड्रिल मशीन दिसतंय, हो. ते ड्रिल मशीन बॅटरीवरच आहे, ते लाईटवरच नाही. त्यांचं जे म्हणजे याच्यातून त्यांना कुठला धोका होणार नाही, हे बॅटरीवर चालतंय. अशा सगळ्या साहित्याच्या बाबत आम्ही काळजी घेतलेली की त्यातून कुठला धोका मुलांना होणार नाही कधी. बरोबर बरोबर. आपण बाहेरही काही तुमचे वेगवेगळे आर्ट आहेत, ब्युटिफिकेशन स्किल आपण त्यांना म्हणू शकतो. की ज्वेलरी असेल, मेहंदी, रांगोळी, मेकअप, आर्ट अँड क्राफ्ट, ड्रॉइंग, हे सगळे स्किल ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो. हा. आता हे ब्युटिशियन आहेत म्हणजे ह्या सगळ्या मुली. जी. बर. हे कुणी शिकवलं तुम्हाला हे सगळं? युट्यूब वर बघून शिकलात तुम्ही? आणि मग इथं सगळे हे तुम्ही प्रॅक्टिस करता का त्याची? हे काय करताय? मेकअप? हे सगळे विद्यार्थी मेकअप शिकतायत, त्याची प्रॅक्टिस करता. नाही इथल्या हे तुम्ही काय करताय? ज्वेलरी करताय? कसली ज्वेलरी? हँडमेड ज्वेलरी. हँडमेड ज्वेलरी. कशापासून बनवताय तुम्ही? आम्ही सरांनी आम्हाला सामान उपलब्ध करून दिलं आणि आम्ही त्याच्यापासून यूट्यूबवरतून, गुगलवरतून किंवा आमच्या मनाने किंवा पालकांबरोबर आम्ही एवढी ज्वेलरी बनवली. तुम्ही बघताय हे सगळं अतिशय सुंदर पद्धतीनं विद्यार्थ्यांनी ज्वेलरी बनवली, हँडमेड ज्वेलरी आहे. आणि मग हे तुम्ही विकायला पण ठेवता का कधी? राख्या ठेवल्या होत्या रक्षाबंधनला. राख्या ठेवल्या होत्या. म्हणजे ह्याचं त्यांना मार्केटिंगचं स्किल सुद्धा या शाळेमध्ये शिकवलं जात आहे. खरं तर अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं ही शाळा आणि त्याचे स्किल्स, लेट्स रीड आओ पढे, असं सगळं आहे. इथं मेहंदीचं पण सगळं प्रॅक्टिस चालू आहे. गुरुजी, हे मला समजून घ्यायला आवडेल की आता मी इथं दरवाजावर बघितलं की हे सगळं तुमचं बाल संसद मंत्रिमंडळच दिसतंय हे सगळं. जी. हे काय आहे म्हणजे नेमकं? मुख्यमंत्री लिहिलंय, उपमुख्यमंत्री लिहिलंय, शिक्षण, हे मुलांना राजकारण पण समजलं पाहिजे असा त्याच्यातला भाग आहे का आणखी काही दृष्टिकोन आहे? म्हणजे राजकारण किंवा केवळ राजकारण म्हणण्यापेक्षा राजकारणातून येणारी जबाबदारी आणि त्याच्यामध्ये आपण आपलं स्किल वापरून कसं आणखी काही चांगल्या गोष्टी उभ्या करू शकतो आणि आपलं योगदान देऊन ते जे एक युनिट आहे, एक शाळा जर आपण म्हणलं तर त्याच्यामध्ये सर्वोत्तम व्यवस्था आपण कशी निर्माण करू शकतो. आणि जबाबदार राजकारणी घडवण्याचं जे काय बाळकडू आहे जी, ते इथंच तुम्ही देताय. मला खरं तर याच्या निमित्ताने एक तुम्हाला विचारावंसं वाटतं की MITच्या वतीनं गेल्या वर्षी राष्ट्रीय आमदार परिषद आयोजित केली होती मुंबईमध्ये आणि देशभरातले 2000 आमदार त्या ठिकाणी निमंत्रित होते
3 दिवसाची प्रशिक्षणासह ही परिषद होती. कायदा कसा तयार केला जातो, कायदा का तयार केला जातो, आपली त्याच्यामध्ये जबाबदारी काय असते, मतदारसंघाचा विकास कसा करायचा असतो, अगदी बारीक सारीक गोष्टीमध्ये तज्ज्ञ मान्यवर त्या संबंधित व्यक्तींचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आमदारांना होतं आणि आमदार त्या ठिकाणी आले होते. हे विशेष आहे, हे पहिल्यांदा इतिहासामध्ये घडलेलं आहे. जी. तुम्ही कसं बघता, कारण तुम्ही या ठिकाणी हे बाळकडू देताय, MITचा त्या ठिकाणी प्रयोग आहे, थेट आमदारांना बोलवण्याचं, तुम्ही कसं बघताय? आमच्या मुलांच्या बाबतीत ना, ही मुलं आपण यांना म्हणतो की आपण ही छोटी आहेत, आम्ही त्यांना घडवतो वगैरे, मी तसं मानित नाही. यांना संधी मिळाली तर हे आमच्यासारखे चांगले चांगले शिक्षक खूप काही घडवतील. आणि राहिला जबाबदारीचा प्रश्न, तर जबाबदारी दिल्यानंतर मूल जबाबदार होत चालतं. फक्त ती जबाबदारी देणं, त्याच्यामधले ते स्किल ओळखून त्या जबाबदाऱ्या त्याला देणं आणि ती जबाबदारी पार पाडत असताना एक संवेदनशीलता किंवा माणुसकी आपण ज्याला सोप्या शब्दात म्हणतो, हा माणुसकीचा भाग मात्र प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. तो मुलांनाही लागू आहे आणि तो आमदारांनाही लागू आहे. ते प्रशिक्षण जे होत आहे ते आवश्यक आहे. ते आवश्यक आहे. आणि तो जो एक समाजाप्रती असणारी संवेदनशीलता किंवा माणुसकी, त्यातून फार मोठं काम उभं राहू शकतं असं मला वाटतं. कारण आत्ता जर आपण पाहिलं, म्हणजे सांगताना हे मलाही वाईट वाटतं, पण अशी काही पदं मिळाल्यानंतर थोडंसं अहंकाराकडं माणसाची वाट चालू होते. तो अहंकार नसावा खरं तर. आपण समाजाच्या हित करण्यासाठी किंवा समाजाच्या हितासाठी आपण ह्या पोस्टवर आलेलो आहे आणि आपण त्याला त्या पद्धतीनेच न्याय दिला पाहिजे, अशी एक माणुसकीची भावना ठेवून जर आपण चाललो तर खूप चांगलं स्ट्रक्चर उभं राहू शकतं. हळूहळू आपण असं पाहतो की ही निवडून आलेली माणसं किंवा अधिकारी झालेली माणसं ही समाजापासून दुरावत जातात नंतर. म्हणून त्यांना वारंवार प्रशिक्षण देण्याची गरज आहे. गरज आहे, ती गरज आहे. आणि काही चांगली कामं जे आता तुमच्या माध्यमातून हे चाललंय की चांगल्या कामांची त्यांच्या समोर उदाहरणं आपण ठेवली पाहिजेत आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की मला माझ्या मतदारसंघात अशा अशा गोष्टी केल्या पाहिजेत. मगापासून बघतोय तुम्ही 2 वर्षाचा काळ सांगताय की इतक्या ट्रॉफीज कुठून आल्या, म्हणजे का आणून ठेवल्या? ह्या ज्या ही जी म्हणजे विनोदानं म्हणतोय. ही जी ट्रॉफी आहे मोठी, ती जिल्हा परिषद पुणेचा अध्यक्ष चषक पुरस्कार आहे. बरं. आणि तो इथं आल्यानंतर त्या ऍडव्हर्स परिस्थितीतून 1 वर्षाच्या आतमध्ये तो जिल्हा परिषदचा अध्यक्ष चषक पुरस्कार ह्या शाळेने वाबळेवाडीला तुम्ही शिक्षक असताना तिथं दरवर्षी तुम्हीच घेत होते आणि इथं त्यांनी निलंबन केलं तुमचं. जी. पुन्हा तुम्ही रुजू झाले निर्दोष मुक्त झाल्यानंतर आणि पहिल्या वर्षी परत तुम्हीच चषक मिळवला आणि त्याच लोकांनी तुम्हाला दिला. त्याच लोकांनी दिला. फक्त फरक एवढा होता की आणायला मी नव्हतो गेलो, आमची मुलं पाठवली होती. कारण तर ह्या सगळ्या मुलांच्या ट्रॉफीज आहेत, काही शाळेला मिळालेल्या ट्रॉफीज आहेत काही, तर ते म्हणजे आपण अगदी सर्वसामान्य परिस्थितीत असतानाही त्याच्यावर मात करून आपण कसं एक चांगलं मोठं काम उभं करू शकतो. तो कॉन्फिडन्स खरं तर या निमित्ताने मिळतो, आम्हालाही मिळतो आणि आम्ही त्याला पास ऑन करू शकतो पुढच्या येणाऱ्या. इथं व्हिजिटला पण फार लोक येतात, त्यांच्यापर्यंत आम्ही हे पोहोचू शकतो, आम्ही ह्याही गोष्टी त्यांना सांगू शकतो. वाबळेवाडीला तर खूप साऱ्या लोकांनी 1.5-2 लाख जी लोकांनी भेटी दिलेल्या ऐकलेल्या आहेत. हो, रेकॉर्ड येते त्याचं. इथं पण ह्या एवढ्या अशा रिमोट भागात पण येत आहेत, कारण वाबळेवाडी तसं नगर रोडवर जवळ होतं. इथं पण खूप सारे लोक येतात व्हिजिटसाठी. आणि खरं तर एक खूप त्याच्याकडे आपण एक खूप चांगल्या याने पाहू शकतो, अँगलने पाहू शकतो की शिक्षणाबद्दल किती म्हणजे आस्था आहे आता लोकांना. जर इतक्या रिमोट भागामध्ये येत आहेत आणि इथं इतकी माळरान मोकळा असताना कधी कधी एक दिवस इथं पार्किंगला जागा नसते, इतक्या व्हिजिट इथं असतात. आणि हे असं उभं राहिलेलं काम आपल्या शाळेमध्ये आपल्याला उभं करायचं ही भावना घेऊन किंवा आत्मविश्वास घेऊन लोक इथून जातात. इथे आपल्याला तेच चित्र पाहायला मिळतं वाबळेवाडी सारखं. हे सगळं सोलर सिस्टीम वगैरे हे सगळे मुलांना तुम्ही शिकवताय, म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज सगळं मुलांना. तुम्ही काय भारतीय भाषा आणि इतर भाषांचाही उल्लेख केला मगापासून. मी हे अक्षर बघतोय, ही नेमकी कुठल्या भाषेतली अक्षर आहे? ही जापनीजची मूळाक्षर आहेत सगळे. आम्ही परदेशी भाषेमध्ये इंग्रजी आणि जापनीज या 2 भाषांच्यावर फार चांगलं काम करतोय. आमची मुलं N5ची एक्झाम ह्या वर्षी मुलांनी पास केली.
आज ह्या डिसेंबरमध्ये 45 मुलं आमची N5च्या एक्झामसाठी बसतायत, आणखी जापनीजच्या. आम्ही संस्कृतवर एक चांगलं काम करतोय आपली प्राचीन भाषा म्हणून, आणि मराठी हिंदी तर आहेच. तर अशा, आणि त्याच्यासोबत आपल्या ज्या भारतीय म्हणजे 500 रुपयाची जी आपली करन्सी नोट आहे, त्याच्या पाठीमागे ज्या भाषा, वेगवेगळ्या भाषा लिहिलेल्या आहेत, त्या सगळ्या 12 भाषांच्यावर आम्ही बेसिक काम करतो. बेसिक म्हणजे काय, की काही वाक्य असतील की तिथे गेल्यानंतर आपल्याला त्याची संवाद साधायला किंवा माहिती घ्यायला आवश्यकता असते, अशी काही ठराविक वाक्य, मग ती 50-100 वाक्य होतात. त्या वाक्य, त्या भाषेमधली वाक्य आमच्या मुलांना आम्ही शिकवतो. आणि ती वाक्य शिकवताना एक गोष्ट मुलांच्या लक्षात आली, की मराठी, हिंदी, संस्कृत किंवा ह्या भाषा ह्यांचे शब्द कुठं ना कुठं ते जुळतायत एकत्र. आणि ह्या जरी वेगवेगळ्या भाषा आहेत, पण काही शब्द असे ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते एकच आहेत, किंवा त्याचे उच्चार थोडेसे वेगळे असतील असं मुलांना जाणवतं. आपण जे म्हणतो की प्रतिज्ञा म्हणतो रोज, की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण इथं महाराष्ट्रातल्या बांधवाला कर्नाटकातल्या बांधवाशी बोलता येत नाही, पंजाब मधल्या बांधवाशी बोलता येत नाही, बंगाल मधल्या बांधवाशी बोलता येत नाही, दक्षिण भारताचा तर काय म्हणजे त्या भाषा बोलण्याचा विषयच येत नाही. मग असं होऊ शकतं का, की आपण जे विविधतेतली एकता म्हणतो, ही एकता भाषाच जर बोलता येत नाही, एकमेकाशी संवाद साधता येत नाही, तर एकता खऱ्या अर्थाने होऊ शकते का, हा चिंतनाचा विषय. आणि त्यासाठी आम्ही ह्या सगळ्या भाषांच्यावर आमच्या मुलांचा एक प्रोजेक्ट केलाय, आणि त्याच्यामध्ये खूप चांगलं यश आम्हाला मिळतंय. इंटरेस्ट घेऊन मुलं या भाषा वेगवेगळ्या शिकतायत, आणि त्या भाषांच्या विकासातून मग त्यांनी इथं जे वेगवेगळ्या राज्यातून पण लोक येतात व्हिजिटला, त्यांच्या संग ती मुलं बोलतात, त्याही लोकांना आनंद होतो, ह्याही मुलांना आनंद होतो, की आमचं ऐकायला कोणतरी आलं, आमचं समजून घेतलं, आणि 4 वाक्य त्यांनी पण आम्हाला शिकवली. हो, तुम्ही हे सगळं सांगताय, खरं तर तुम्ही एक वसुधैव कुटुंबकम अशा थीमवरच काम करता. मी मागं बघतोय तिकडं जगभरातल्या देशांचे नकाशे, म्हणजे फ्लॅग्स तिथं तुम्ही लावलेले आहेत. 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड ते लावलेले आहेत. आणि सगळ्या ह्या गोष्टी ह्या विद्यार्थ्यांना कशा समजतील, आणि खऱ्या अर्थानं इथला विद्यार्थी हा एक ग्लोबल सिटीजन कसा होईल या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करताय. हे सगळं आता हे जे मला वेगळं जरा दिसतंय, हे काय आहे नेमकं, हे काय बनवलंय? हा एक प्रयोग आहे, त्याला हायड्रोफोनिक्स म्हणतो आपण, म्हणजे माती विना शेती किंवा पाण्यावरची तुम्ही शेती. इथं अशी छोटे छोटे हा, खडे टाकलेत, हे ॲक्युपंक्चर त्याच्यासाठी म्हणजे हे केलं, ॲक्युप्रेशर साठी हे केलंय, की मोकळा हे नव्हतं आमच्या परिसरामध्ये फारसं, तर मग आम्ही इथं ते ग्रीड टाकून त्याच्यावर अनवाणी पायाने मुलं चालली, तर ते ॲक्युप्रेशर होतं मुलांना. तुम्ही त्यांच्या आरोग्याची काळजी जी थोड्या वेळामध्ये त्यांना फ्रेश वाटतं, अगदी आतमध्ये शिकून काही त्यांच्या मेंदूला थकवा आला असेल, इथं जर ते अनवाणी पायाने थोडीशी फिरली तर ते पुन्हा फ्रेश होतात, लगेच पुढच्या शिक्षणासाठी तयार होतात. छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलेली. आता हे जे आहे, हे मी बघतोय 2 पाईप आहेत, आणि त्याच्यामध्ये हे होल ठेवलेले आहेत. हे हायड्रोफोनिक्स म्हणतो आपण याला, पाण्यावरची शेती किंवा माती विना शेती. तर ह्या हायड्रोफोनिक्सवर याच्यामध्ये भाजीपाल्याची लागवड करतो आम्ही, विशेषतः पालक. आम्ही सगळे प्रकार लावून पाहिले, पण पालक याच्यामध्ये सगळ्यात जास्त सक्सेस आम्हाला त्याचा रेशो मिळाला. आणि पालक मुलांच्या एकंदर आरोग्यासाठी पण खूप चांगलं आहे, त्याची HB वाढ होणं किंवा रक्त वाढ होणं याच्यासाठी पालक गरजेचं आहे, तर तो आम्ही याच्यामध्ये करतो. आणि एक अंडरग्राऊंड पाण्याची टाकी आहे तिथं, आणि सोलरवर हे सगळं कनेक्शन्स केलेलं आहे, आणि त्याला ॲटो स्टार्टर जोडून दिलेलं आहे. तर त्याच्याकडे रोज सारखं मुलांना लक्ष द्यावं लागत नाही, 15 मिनिटानंतर ते आपोआप चालू होतं, 2 मिनिटानंतर पुन्हा बंद होतं, अशी एक सिस्टीम याची तयार करून दिलेली आहे. आणि हे जे तुम्ही सगळं लावलेलं आहे, हे काय आहे नेमकं? म्हणजे हे हा एक सगळी माहिती आहे. 100 वेगवेगळ्या वनस्पती आहेत, की मग त्याच्यामध्ये दुर्मिळ वनस्पती असतील, प्राचीन वनस्पती असतील, देशी वनस्पती असतील, ह्या सगळ्या वनस्पतींना इथं त्याची लागवड केलेली आहे. आणि प्रत्येक वनस्पतीच्या माहितीचा एक म्हणजे पूर्ण त्याची जी माहिती आहे त्या वनस्पतीबद्दलची, ती माहिती इथं आपण एका कागदावर घेतलेली आहे. मुलं ती वनस्पती पाहतात, त्यांना शक्यतो पाहायला मिळत नाही वनस्पत्या इतर असं बाहेर, कारण ह्या प्रजातीचं काही ठिकाणी तर नामशेष होत चाललेले आहेत. तर त्या सगळ्या प्रजाती इथं त्याची लागवड केली आम्ही, आणि त्याची माहिती आम्ही मुलांना देतो. हे का, तर एक निसर्ग म्हणून त्याची श्रीमंती
आपण पोरांच्या समोर आणली पाहिजे आणि त्या श्रीमंतीकडे पाहून ही सरेंडर झाली पाहिजेत त्या निसर्गाला. मग निसर्गाप्रती आदर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होतील मुलांकडून. तर वेगवेगळे नावं, त्याला येणारी फुलं, त्याला येणारी फळं, हे सगळं पाहिलं जातं मुलांकडून. फार सुंदर. म्हणजे ही फुलांसारखीच मुलं सुद्धा असतात. जी. मुलं आणि फुलं जी. ही एकसारखी असतात असं म्हणतात. कवीनं ते खरं तर जोडलेलं यमक आहे. परंतु वास्तवामध्ये सुद्धा मुलं ही फुलांसारखीच असतात. जी. आणि तुम्ही मुलांना या फुलांसारखंच घडवताय, जपताय. पुन्हा एकदा हा नवीन प्रयोग तुम्ही यशस्वी केलेला आहे आणि यशस्वीपणे त्याचं एक उत्तम उदाहरण लोकसहभागातून समोर आणलेलं आहे. बाभळीवाडीचं हे एक इतिहास होता, पण हे वर्तमान आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याच्यातून महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांनी, पालकांनी याच्यातून बोध घ्यावा आणि त्यांच्या त्यांच्या गावातली शाळा जरी प्रत्येकाने सुधारवण्यासाठी प्रयत्न केले, कारण त्यांची मुलं, ज्यांची मुलं तिथं शिकतात त्यांनाच जर आस नसेल तर दुसऱ्याला आस कधी लागणार आहे, तो भगवंतच. जी. याच्यातून आपण अजून एक गोष्ट त्याला जोडू शकतो. ती अशी की तुम्ही जसं सांगितलं की बाभळीवाडी हे भूतकाळ होता आणि जालिंदर नगर हे वर्तमान आहे. पण बाभळीवाडी आणि जालिंदर नगर हेच आपल्या राज्याचं आणि देशाचं भविष्य पण असणार आहे. अशा पद्धतीने लोकसहभागातून जर शाळा उभ्या राहिल्या आणि ह्या दर्जाचं शिक्षण जर आपल्या मुलांना आपण दिलं तरच आपल्या सगळ्यांना भविष्य आहे. म्हणून बाभळीवाडी आणि जालिंदर नगरची शाळा हेच भविष्य आहे. बरोबर आहे. फार महत्वाचा विषय वारे गुरुजींनी सांगितलाय. वारे गुरुजींची काय वेगळी ओळख करून देण्याची आपल्याला गरज नाही आहे. आपण सर्व महाराष्ट्रातली लोक वारे गुरुजींच्या ह्या प्रयोगाने प्रभावित झालोय. ते सगळा विषय सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु आज आमदार कसा असावा या निमित्तानं आम्ही खेड तालुक्यातील या शाळेवरती आलो आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काय अडचणी आहेत, काय बदल झाले पाहिजे, हे नुसतं बोलणं नाही, हे नुसतं सांगणं नाही, तर त्याचं हे उत्तर आहे. हे शिक्षण क्षेत्रातल्या समस्येचं हे उत्तर आहे जे आत्ता आपण सगळ्यांनी बघितलं. वारे गुरुजींनी जे आपल्याला समजावून सांगितलं. मला वाटतं आपल्याला याविषयी जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. याच्यातून आपण बोध घेऊन, प्रेरणा घेऊन जर आपण याच्यातून आपापल्या गावात आणि आपापल्या तालुक्यामध्ये आणि जो आपला कोण आता आमदार आपण निवडणार आहे त्यांच्याकडे जर ह्या अपेक्षा ठेवल्या की त्यांच्या प्रत्येक गावातल्या ह्या शाळा सुधारल्या तर आपलं भविष्य सुधारणार आहे. आणि राज्याचं शिक्षण धोरण कसं असावं म्हणून हा लोकप्रतिनिधी राज्याच्या सभागृहामध्ये कसा काम करतोय, तो चांगला काम करणारा हवा, म्हणून तर आपण त्यांना निवडून देतोय. आणि म्हणून मतदान करणं हा नुसता हक्क किंवा कर्तव्य नाही आहे, तर ते आपली फार मोठी जबाबदारी देखील आहे. कारण ही लोकशाही सुदृढ त्याचमुळं होणार आहे. आपल्याला या सगळ्या आमच्या प्रयोगाविषयी, आमच्या या दौऱ्याविषयी नेमकं काय वाटतं ते आपण व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आमचा हा महाराष्ट्र दौरा असाच पुढं सुरू राहणार आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चांगले चांगले जे हे प्रयोगशील लोक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि लोकांना देखील वेगवेगळ्या ठिकाणी बोलणार आहे. तर हा दौरा असाच पुढे चालू राहील. आपण आमचे व्हिडिओ नियमितपणे जर आपल्याला हा सगळ्या दौऱ्यातले ही सगळी वैशिष्ट्यपूर्ण माहिती असलेले व्हिडिओ पाहायचे असतील तर फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, जालिंदर नगर, कनेरसर, खेड. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.